नमस्कार, मी निकिता. सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आई कुठे काय करते ही मालिका आता एका नव्या वळणावर आहे आणि ते वळण सध्या आपल्यासोबत आहे म्हणजे आशुतोष. खरं तर नितीन आणि आशुतोष तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत आहे. पण मालिकेबद्दल भरभरून बोलूच, पण त्याच्या व्यतिरिक्त मला पहिला पर्सनल कामांबद्दल बोलायला आवडेल. तिचं शहर होणं हा सिनेमा आम्हाला कधी पाहायला मिळणार आणि कसं काय? तिचं शहर होणं लवकरच रिलीज करायचा आम्ही प्रयत्नात आहोत. आत्ता सिनेमा पूर्ण झाला आहे, काही फेस्टिवल्समध्ये पाठवला होता आणि त्याला फार चांगला रिस्पॉन्स आहे. तर आता आम्ही रिलीजच्या प्रोसेसमध्ये आहोत, पण बाकीची रिलीजची सगळी बाकीची जी गणितं आहेत तर ती गणितं एकदा ती आकडेमोड करणं चाललं आहे आणि आम्हाला पण लवकरात लवकर रिलीज करायचा आहे आणि लोकांसमोर तो घेऊन यायचा आहे आणि खूप आवडेल लोकांना तो सिनेमा असं मला वाटतं. त्या सिनेमातील भूमिकेविषयी आता सांगू शकता की नंतर डायरेक्ट जेव्हा रिलीज होईल तेव्हा सांगणार, कसं काय एकंदरीत सांगू शकतो? तिचं शहर होणं हा एका मध्यमवर्गीय बाईची गोष्ट आहे. तिच्या आयुष्यात असं काहीतरी घटना घडते जेणेकरून तिला तिचं जे आयुष्य आहे, ती जे आत्तापर्यंतचे आयुष्य जे जगते आहे त्याच्यापेक्षा एक वेगळं आयुष्य दिसतं, वेगळ्या माणसांचं आयुष्य दिसतं, वेगळ्या वर्गाचं आयुष्य दिसतं आणि हळूहळू तिचं आयुष्य आणि ती जे बघते ते दुसरं जग हे कसं एकत्र येतं आणि त्याच्यात काय होतं अशी ती गोष्ट आहे. त्याच्यामध्ये मी एक सोशल वर्कर ज्याला म्हटलं जातं तसा रोल करतो आहे, जो झोपडपट्टीमध्ये काम करतो, जो अनेक वेगवेगळ्या लीगल मॅटर्समध्ये काम करतो आणि एक जी घटना आहे त्या महत्त्वाच्या घटनेमधला त्याची भूमिका असा तो सिनेमा आहे. जेव्हा नितीनची एंट्री झाली होती ना मालिकेत, आम्हाला तेव्हा म्हणजे आधी जे कामं पाहिली होती, पण आम्हाला वाटतं हिंदीमधला ॲक्टर मराठीत काय करतो आणि एवढं शुद्ध मराठी. आम्हाला ते गुजराती कॅरेक्टर आहे तर थोडंसं रिलेट झालं, बट एवढं शुद्ध मराठी, सो आम्ही असं शॉक होतो. सो त्याच्याबद्दल काय? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू तुझ्या कॉम्प्लिमेंटबद्दल. आणि शुद्ध मराठी बोलायचं कारण हा आहे की आपण स्टोरीमध्ये सांगितलेलंच आहे, पहिल्याच सीनमध्ये त्याने सांगितलं आहे की तो मुंबईच्या चाळीमध्ये वाढलेला आहे, लहानाचा मोठा. त्यामुळे काय आहे की मुंबईत मराठी भाषा इतकी काय म्हणतात तुम्हाला येत नाही असं होऊच शकत नाही आणि त्याच्यामुळे त्याला इतकी छान मराठी बोलता येते इवन दो ही इज अ गुजराती कॅरेक्टर. आणि याच्याकडनं काय आहे की याच्याकडनं आपण हे पण क्लू घ्यायला, आणि बरेचसे असे लोक आहेत जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत पण ते किती बघ सो तर तू पण किती छान मराठी बोलते, तू तर इंटरव्ह्यू घेतेस. सो याच्याकडनं लोकांनी क्लू घ्यायला हवा आणि लोकांनी मराठी बोलायला हवं, कारण महाराष्ट्रात राहतात, यू हॅव टू स्पीक मराठी. सो ते रिझनिंग आहे की तो लहानाचा मोठा इथे झालेला आहे अगदी चाळीमध्ये, सो त्याच्यामुळे त्याला ते मराठी इतकं छान बोलता येतं. सो इट वॉज ग्रेट. आई कुठे काय करते मालिका म्हणजे गाजलेली होती, खूप अशी नंबर 1वर होते आणि त्याच्यात तुम्हा दोघांची स्टेप बाय स्टेप एंट्री झाली. सो तेव्हा तुमच्या डोक्यात काही थॉट होते आणि कसं काय एकंदरीत? तेव्हा मनात खरं तर काहीच थॉट नव्हता. होताना म्हणजे कसं मालिका खूपच सॉलिड चाललेली आहे ते तर दिसतच होतं. ऑब्व्हियसली कुठलंही काम सुरू करायच्या आधी जी धाकधूक असते की आपल्याला ते काम कसं जमेल, लोकांना ते कसं वाटेल, कोॲक्टर्स कोण असतील, बरोबर कोण काम करणारे असेल, आपलं त्यांचं कसं, हे जे धाकधूक असते ती पहिल्यापासून होती. आणि जसं जसं मग हळूहळू आम्ही काम करायला सुरुवात केली, मग एक प्रोमो आला, दुसरा प्रोमो आला, मग ॲक्च्युअली आमचे सीन्स आले आणि मग हळूहळू लोकांनी प्रतिक्रिया द्यायला लागले. तेव्हा खूप छान वाटलं, कारण का लोकांनी इतक्या भरभरून प्रेमाच्याच प्रतिक्रिया दिल्या की फार छान वाटलं. मलाही तसंच झालं की म्हणजे माझ्याही बाबतीत असं झालं ना की या सिरियलचे मी काही सीन्स पाहिले होते, ते सीन माझ्या डोक्यात असे फिट झाले होते, मला असं वाटायचं की यार काय मस्त हा सीन डिझाईन केलेला आहे. अर्थात आमच्या रवी सरांचं आणि नमिताचं आणि आमच्या सगळे प्रोडक्शन हाऊस आणि स्टार प्रवाहाचंही कॉन्ट्रीब्युशन आहे की ते सीन बघून मला असं वाटायचं की यार किती छान सीन करतायत यार, हे आपल्याला करायला मिळायला हवं. आणि हे त्यांचे सुरुवातीच्या दिवसांचे सीन होते की त्याच्यामध्ये हाच असा समृद्धी बंगला होता, क्रेनचा शॉट होता, रांगोळी टाकतायत, किल्ले चालू आहेत आणि याच्यामध्ये मग तो सीनमध्ये तो चाललेला आहे, पूर्ण 10 ठिकाणी तो फिरतात आणि असा तो त्यांचा सीन होता. आणि ते सीन बघून आलोच एकच मिनिट. आणि तर मग तो सीन बघून मला असं झालं की मी यात असायला हवं आणि लकीली मला त्याच्यात काम करायची संधी मिळाली. सो आय वॉज हॅपी. जेव्हा सुरुवातीला आशुतोषची अरुंधतीच्या आयुष्यात एंट्री झाली तेव्हा तर नॉर्मल होतं, पण जेव्हा लग्न झालं तेव्हा सोशल मीडियावर अशा कमेंट्स होता, अरे आशुतोष काय करतो तिच्या आयुष्यात वगैरे, असं काही कमेंट्स वाचून असं काही विचार होते, काय होतं एक्झॅक्टली? नाही, खरं सांगू का, आपण जेव्हा काम करतो ना तेव्हा लोकांनी प्रेमाच्या दिलेल्या कमेंट्स किंवा त्यांना न आवडल्याच्या कमेंट्स, या दोन्ही पद्धतीच्या कमेंट्स तुम्हाला एका पद्धतीने न्यूट्रली घ्याव्या लागतात. कारण का त्यांनी तुम्हाला खूप भारावून किंवा जर तुम्ही खूप भारावून गेलात तर तुम्ही खूप दुःखी पण व्हायची शक्यता वाढते. या दोन्ही अवस्थांमध्ये तुम्हाला काम नाही नीट करता येत. त्यामुळे लोक इतकं प्रेमाने बोलतात त्याचा अर्थ नट म्हणून आपण आज घेत असतो की लोकांना काम आवडतं आहे, छान वाटतं आहे.
आपण जर प्रत्येकच शब्द जर खूप सिरियसली घ्यायला लागलो आणि तसाच न आवडलेल्या गोष्टीचा सुद्धा, मग कलाकार तर मग म्हणून सुद्धा अवघड होऊन बसतं आपल्याला. म्हणजे एका बाजूला आपल्याला सुधारणा करता येत नाही, प्रेम आवडतंय लोकांना म्हटलं, आणि दुसऱ्या बाजूला खूपच लोक काहीतरी बोलत असतील तर असंच उगाच वाटायला लागतं की आपल्याला काहीच जमत नाही. तर दोन्ही गोष्टी हे नसतं. त्यामुळं आपल्याला माहिती असतं की गोष्टीचा फ्लो काय. अगदीच फार लोकांनी काही सांगितलं तर आपण जरा विचार करतो. त्यामुळे लग्नाच्या वेळेला लोकांनी पण चांगल्याही कमेंट्स केल्या होत्या, त्याच्यामुळं ते छान वाटत होतं. क्या होते. आणि तेव्हा अशा पण कमेंट्स आलेल्या की नितीनसारखा बेस्ट फ्रेंड आम्हाला हवं. सो त्याच्याबद्दल हो, नितीनसारखा बेस्ट फ्रेंड तर म्हणजे काय म्हणेल की नितीनसारखा बेस्ट फ्रेंड कसं होतं की इट्स नॉट वन सायडेड. हे दोघांचं मिळून होतं की ही नातं कसं नाही की हे एक ही अशी असं इंस्टाग्राम आणि फेसबुकवाली मैत्री नाही आहे. हे एक रेट्रो फ्रेंडशिप आहे की जी आपण बघतो की याच्यात आम्ही एकमेकांच्या फोटोजला लाईक करणार नाही किंवा अकाउंट्सला हे करणार नाही. पण होतं कसं की तुला रात्री 2 वाजता गरज वाटते ना, मग तेव्हा मी येणार. ही अशा प्रकारची मैत्री आहे. ही प्रत्येकाने कुठेतरी अनुभवली आहे ही मैत्री, आणि या मैत्रीचं त्याचा मला भाग होता आला, त्याबद्दल मला फारच आनंद आहे. बरं, आपण नितीनची रजा घेतोय. थँक्यू सो मच. मला सीनसाठी जायचं आहे, सो आय विल टेक द लिव्ह, पण कॅरी ऑन प्लीज. थँक्यू. 2:30 वाजता आता तुम्ही आम्हाला पहा. थँक्यू. मैत्रीबद्दल काय सांगाल? ही ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रीन बॉन्डिंग कशी जुळून आली? एकतर मी नितीनला रसिकला मी आधी ओळखत नव्हतो. आम्ही एकत्र काम करायला सुरुवात केल्यावर माझी त्याच्याशी ओळख झाली आणि आमचे सीन्स चांगले झाले. आणि मला असं वाटतं की कामामधनं आपलं जे बॉन्डिंग तयार होतं ना, ते खूप जास्त घट्ट टिकणारं असतं. आणि त्यामुळे ती मैत्री सुरू झाली, स्क्रीनवर दिसून आली, मग वाढत गेली आणि छान वाटतं. आम्ही आत्तापर्यंत जेवढा सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेतला ना, आम्ही विचारलं की आशुतोष म्हणजे ओमकारला तुम्ही सगळे मिस करणार का? तर त्या सगळ्यांनी आम्हाला सातत्याने एकच गोष्ट सांगितली की ओमकारचा खऱ्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीवर बारकाईने अभ्यास आहे, खूप गोष्टींचा. म्हणजे पुस्तक असेल, गाणं असेल, साधारण बऱ्याच अशा गोष्टींवर अभ्यास आहे. सो ते कसं काय जमून येतं? कारण सिरियलचं शेड्यूल तर खूप हॅक्टिक असतं, सगळ्यांनाच माहिती आहे, पण तो अभ्यास कसा जमून येतो? नाही, मी एकतर सगळ्यांचे आभार मानतो, सगळ्या माझ्या को ॲक्टर्सचे की ज्यांनी माझ्या इतकं प्रेमाने माझ्याविषयी बोलले आहेत. माझा कुठल्याही गोष्टीवर अधिकारवाणीचा अभ्यास नाही. थोडंफार मी काहीतरी इकडे तिकडे गोष्टी करत असतो आणि त्यांना तो अभ्यास वाटला, हे मी त्याच्याबद्दल म्हणजे मी खरंच चांगला ॲक्टर. मी त्यांना कमी अभ्यासावर असं जाणवून देऊ शकलो की माझा अभ्यास आहे. पण येस, मी थँक्यू व्हेरी मच. माझ्या सर्व को ॲक्टर्सचे मी आभार मानतो की त्यांनी इतक्या छान माझी प्रशंसा केली. थँक्यू सो मच. मालिकेमधून निरोप घेत आहे, कसं वाटतंय? भाऊक वाटतंय, कसं वाटतंय एकंदरीत? नाही, खरं तर कारण का आपण ॲक्टिंग करत असतो तेव्हा आपल्याला माहीत असतं की ही गोष्ट कधीतरी संपणार असते. हां, आपण सिनेमा करत असतो तर तो काही दिवसांनी आपलं शेड्यूल संपणार असतं, नाटक संपणार असतं. तशीच आता मालिका संपते आहे. मालिका कधी 3 महिन्यात संपू शकते, 6 वर्ष. हां, तर आता मी 2.5 वर्ष मालिका करतो आहे. त्यामुळं या मालिकेमध्ये मला जे करायचं होतं, मला जी करायची इच्छा होती, जे जीवातून करायचं होतं ते मी केलेलं आहे असं मला वाटतं. म्हणजे सगळ्यांबरोबर केलं, मी एकट्याने नाही केलं, आम्ही सगळ्यांनी केलं. त्यामुळे आत्ता ज्या आहेत त्या खूप चांगल्या आठवणी आहेत. ऑब्व्हियसली आपण माणसांना थोडंफार मिस करत असतो, पण आपण सगळे पुढच्या कामाच्या वेळेस भेटू शकतो, वेगळीकडे भेटू शकतो. मालिकेमधनं ज्या चांगल्या आठवणी आहेत त्या घेऊन आपण जाणं ही मला चांगली गोष्ट वाटते. बरेच एपिसोड 2.5 वर्षात आपण केले आहेत. मालिकेचा एखादा असा डायलॉग, एखादा असा सीन जो चटकन आठवतो, जो प्रेक्षकांसोबत इथे शेअर करावा असं वाटेल? एखादा सीन किंवा डायलॉग नाही मला म्हणता येणार. अख्खंच्या अख्खं आशुतोषचं पात्र जसं तयार केलं होतं ना, त्या पात्रामधनं जे सांगितलं गेलं ते मला खूप चांगलं वाटतं. आणि ते इतर काही पात्रांच्या विरुद्ध जाणारं पण महत्त्वाचं असं सांगणार होतं आणि ते मला खूप छान वाटतं. जाता आता प्रेक्षकांना काय सांगाल? मी सर्व प्रेक्षकांना माझ्या वेगवेगळ्या सीन्सवर प्रेक्षकांनी अनेकदा कमेंट्स केल्या आहेत, खूप प्रेमाने कमेंट्स केल्या आहेत. आणि मी तुम्हा सगळ्यांना कधीच पर्सनली बघितलेलं नाही, आपली ओळख नाही. मोस्ट ऑफ द लोकांशी, बहुतांश लोकांशी माझी ओळख नाही. ही ओळख नसतानाही तुम्ही स्क्रीनवर मला बघून मला जेवढं प्रेम केलं त्याच्याकरता मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि मी या ऋणात कायम राहीन. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी सगळ्या शुभेच्छा. आणि आम्ही ते तिचं शहर होणं हा सिनेमा बघण्यासाठी खूप उत्सुक आहोत. लवकरात लवकर रिलीज करा. तुमच्या प्रोड्युसर्सना आमचा निरोप कळवा. जरूर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.